राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठाण्यात जोरदार खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे युवक अध्यक्ष वीरू वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान भटकलेले पक्षी पुन्हा आपल्याच घरट्यात परततात. तसेच वीरू वाघमारे आणि हेमंत वाणी हे दोघी घरी परतले आहेत. विशेष म्हणजे वीरूला त्याच्या आईनेच परत पाठवले असे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ठाणे शहर युवक अध्यक्ष वीरू वाघमारे हे राष्ट्रवादीच्या विभागणीनंतर अजित पवार गटात गेले होते. तर हेमंत वाणी यांनीही अजित पवार गटाची वाट धरली होती. मात्र ठाणे शहरातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेतृत्व कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान देत नसल्याचा आरोप करीत युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, सरचिटणीस हेमंत वाणी यांनी बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना वाढदिवसाची भेट दिली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष तथा गटनेते अभिजित पवार यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. शिवाय जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे असल्याने आम्ही स्वगृही परतत आहोत. अखेरीस निजामाच्या तावडीतून सुटका झाली असे वीरू वाघमारे यांनी सांगितले. जुने सहकारी आहेत, आज वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा स्वगृही परतलेत. ठीक आहे, पक्षी कधीतरी वाट चुकतात, परत घरट्यात परत येतो. कारण का मी कधी कुठल्याही पक्ष कार्यकर्त्याला म्हणजे मी त्याच्या घरातला एक मेंबर असायचो. आता वीरूला जर आणलं असेल तर वीरूला कोणी डोक्याला वगैरे सांगायला नाही गेलं, त्याच्या कानात कोण बोललं नाही. त्याच्या आईनेच त्याला नेलं परत. तिला दररोज वाईट वाटायचं की त्याने आवड सर्वांना सोडलंच कशाला. त्याच्यामुळे प्रत्येकावरती एक मानसिक दबाव होता आणि त्या दबावातनं ते घडलं आणि झालं. हेमंत वाणी तर माझ्या घरातच असायचा. मलाच कळलं नाही मला का सोडून गेले. ठीक है, भूला हुआ बिछड़ा हुआ फिर घर लौट वापस आता है. तो उसे कुठेतरी हिंडलं तर किती दिवस हिंडल माणूस घरलाच. आई म्हणते किती दिवस हिंडल, कुठे जाईल. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा स्वगृही परतले आहात, पक्षप्रवेश झालाय, काय वाटतं? राजकारणामध्ये जन्मच माझा आवड साहेबांच्या इथं झाला. 2002 साली आमच्या घरांना तोडण्यासाठी महानगरपालिकेची नोटीस लागलेली. वय होतं माझ्या मते 17-18 वर्ष. त्या वर्षी साहेबांनी घर वाचवलं. त्या दिवसापासून 2022 पर्यंत आम्ही साहेबांसाठीच काम करतो. साहेबांसाठी पण काही घडामोडी झाल्या, काही आमचे निर्णय चुकले. फक्त एकच सांगतो एका शॉर्ट वाक्यात की आज या ठिकाणी प्रवेश करताना, या सर्व माहोल बघताना आणि 4 वर्षात ज्या गोष्टी भोगल्या त्यातून एकच वाक्य सांगतो की निजामाच्या दरबारातून आज सुटका झाल्यासारखं वाटतं. अतिशय जवळचा सहकारी आवड साहेबांबरोबर नेहमी दिसणारा आम्हाला आज पुन्हा एकदा आवड साहेबांकडे आणलाय. काय सांगतो, कसं वाटतं? मी गेलो का हे मला समजलं नाही. ठीक आहे गेलो, पण एक मला 15 दिवसानंतर एक साहेबांचा फोन आला. एक 7-8 फुलं वाहिली माझ्यावर. नंतर सांगितलं संपलं आता, चल बस झालं. बस झालं म्हणजे परत ये, बस झालं, चल परत ये. ते डोक्यात थोडं वेगळे विचार होते, म्हणजे केस संदर्भात, बाकी काय नाही. मी क्लिअर सांगतो, माझ्यावर ज्या 307 पडल्या, 1 नाही 2 नाही 3 अशा, त्या केसमुळे गेलो मी, बाकी काय. पण नंतर त्याच केस साहेबांनीच काढायला चालू केल्या. मग आता बोललं तिकडे राहून काय उपयोग आहे. ते साहेबच काम करतात, तेच करतात. आणि माझं घर मी सुरुवात राजकारणाची एक पहिले अशोकरावांपासून, नंतर दुसरा बाप म्हणजे माझे आवड साहेब. मला शिक्षण मंडळ त्यांनी दिलं. ठाण्यात ओळख ही साहेबांमुळेच आहे माझी आणि साहेबांमुळेच राहील. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय. ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय. अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच.
कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीची नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो. अशा भावनिक शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. या अभियानाअंतर्गत राज्यभरातील 1 लाखाहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यावहारिक मराठीचे धडे यशस्वीरित्या पूर्ण केले असून उर्वरित चालकांनीही 15 ऑगस्ट पूर्वी या संधीचा लाभ घेऊन मराठी शिकावे असे आवाहन त्यांनी केले. या अभियानाच्या आढावा बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण, मुंबई मराठी साहित्य संघ तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले, मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आत्मा आहे. येथे उपजीविका करणाऱ्या प्रत्येकाने मराठीचा सन्मान करावा हा आमचा प्रामाणिक आग्रह आहे. प्रवाशांशी संवाद साधताना मराठीचा वापर झाला तर केवळ व्यवहार सुलभ होणार नाही तर माणसामाणसामधील आपुलकीचे बंधही अधिक दृढ होतील. ते पुढे म्हणाले की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर तिच्या गौरवासाठी राबविण्यात आलेल्या या अभियानाला लाखो अमराठी बांधवांनी सकारात्मक आणि सन्मानपूर्वक प्रतिसाद दिला आहे. मराठी शिकण्याचा त्यांचा हा स्वयंस्फूर्त सहभाग म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी प्रेमाला वाहलेली खरी आदरांजली आहे. परिसरातील नागरिकांना सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्याच्या आपल्या दृढ वचनबद्धतेचा भाग म्हणून किम्स हॉस्पिटल ठाणे यांनी ठाणे शहरातील पहिले 4थ्या पिढीचे वेलिस रोबोटिक सिस्टम अधिकृतपणे सुरू केले आहे. हे अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञान शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेत अधिक अचूकता आणण्यासाठी सर्जनांना मदत करणार असून रुग्णांना कमीत कमी चिरफाडीसह उच्च दर्जाची उपचार सेवा मिळण्यास मदत होणार आहे. वेलिस प्रणाली ही सर्जनची जागा घेणारी नसून त्यांच्या हातांचे एक प्रभावी विस्तार म्हणून कार्य करते. उच्च रिझोल्युशन असलेल्या त्रिमितीय प्रतिमांच्या सहाय्याने सर्जन ॲग्रोनॉमिक कन्सोलमधून रोबोटिक हातांचे नियंत्रण करतात. हे रोबोटिक हात सर्जनच्या नैसर्गिक हालचालींचे अत्यंत सूक्ष्म आणि अचूक हालचालींमध्ये रूपांतर करतात. त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान उत्तीर्ण होणारी इजा कमी होते आणि रुग्णांच्या जलद पुनर्वसनाला मदत मिळते. या नव्या तंत्रज्ञानाच्या प्रारंभाचा आनंद साजरा करण्यासाठी रुग्णालयाने शल्यचिकित्सक, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. किम्स हॉस्पिटलच्या शल्यचिकित्सा विभागासाठी या तंत्रज्ञानाचे अनेक व्यावहारिक फायदे आहेत. ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉक्टर संजीव जैन यांनी या तंत्रज्ञानामुळे उपचार प्रक्रियेत होणाऱ्या फायद्यांविषयी सांगितले. ही प्रणाली आमच्या हातांच्या हालचाली अत्यंत अचूकपणे नियंत्रित करते. त्यामुळे आजूबाजूच्या ऊतींवर होणारा परिणाम कमी करता येतो. हा दृष्टिकोन रुग्णांच्या लवकर बरे होण्यास आणि त्यांना पुन्हा पूर्ववत आयुष्य जगण्यास मदत करतो असे त्यांनी सांगितले. ऑर्थोस्कोपी आणि जॉईंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील झांबरे यांनी रोबोटिक प्रणालीच्या कार्यक्षमतेवर प्रकाश टाकला. या प्रणालीतील बहुउद्देशीय रोबोटिक हातांमुळे आम्हाला अधिक लवचिकता मिळते. शरीरातील अरुंद भागांमध्येही आम्ही अधिक स्थिरपणे आणि अचूकपणे शस्त्रक्रिया करू शकतो, जे जटिल प्रक्रियांमध्ये अत्यंत महत्त्वाचे असते असे त्यांनी नमूद केले. जी, मेरा नाम डॉक्टर संजीव जैन है और मैं चीफ ऑर्थोपेडिक सर्जन और हेड ऑफ द डिपार्टमेंट हूँ ऑर्थोपेडिक्स में और जॉइंट रिप्लेसमेंट में. और मैं काफ़ी सालों से जॉइंट रिप्लेसमेंट कर रहा हूँ, करीब 35 सालों से. तो
किम्स हॉस्पिटल में जो हमने रोबोटिक सिस्टम लाया हुआ है, ये लेटेस्ट रोबोटिक सिस्टम है ना। रोबोट की ज़रूरत क्यों पड़ती है, उसका एक कारण है, क्योंकि जो भी हम पुराने पद्धति से या जो मैनुअल पद्धति से हम जो ऑपरेशन करते हैं और करते थे, उसमें मैन मेड एरर्स जो हो सकती है, जो कि रोबोट में पूरी उसको अच्छी तरह से कवर कर दिया जाता है। तो रोबोटिक जो सर्जरी होती है, उसमें रोबोटिक आर्म जो होती है वो सर्जन को हेल्प करती है। इसमें एक स्पेशल सॉफ्टवेयर होता है और उस सॉफ्टवेयर के थ्रू जब हम पेशेंट्स को नी रिप्लेसमेंट करते हैं या हिप रिप्लेसमेंट करते हैं और पार्शियल रिप्लेसमेंट करते हैं। तो मैं आपको एक चीज़ और ऐड करके बताता हूँ, ये जो रोबोटिक सिस्टम है, 4th जनरेशन रोबोटिक सिस्टम के साथ साथ इसमें तीनों तरह के जॉइंट्स को ऑपरेशन किया जा सकता है। आधा नी रिप्लेसमेंट भी कर सकते हैं, पूरा नी रिप्लेसमेंट भी कर सकते हैं और हिप रिप्लेसमेंट भी कर सकते हैं, जो कि थाने में ये एक ऐसा पहला रोबोट है। इवन पूरे मुंबई में भी 1-2 लोग के पास ही ऐसा कोई ही रोबोट होगा जिसमें कि तीनों चीज़ें एक ही साथ अवेलेबल हैं। और अभी बात रही रोबोट की, तो जो हम रोबोट सर्जरी करते हैं, जो भी कट हम करते हैं, तो उसका जो प्रिसीजन और एक्यूरेसी होता है वो फ्रैक्शन ऑफ मिलीमीटर्स में या डिग्रीज में होता है। तो इतना परफेक्ट कट जब बोन्स को हमको जॉइंट को बिठाने के लिए करना पड़ता है, उसको प्रिसीजन देना पड़ता है, तो उससे लॉन्ग टर्म जो रिजल्ट्स है, जो पेशेंट्स का जो फंक्शन है, जो पेन है, वो काफ़ी कम होता है। सेम टाइम पर हम पेशेंट्स का जो लिगामेंट बैलेंसिंग होता है नी जॉइंट का, जो पैर का अलाइनमेंट होता है, आपने देखा होगा जो कि जब किसी को घुटने घिस जाते हैं तो पैर बहुत टेढ़े हो जाते हैं, तो उस पैर टेढ़े करने के लिए एकदम प्रिसाइजली 0 डिग्री पर लाना है या 2 डिग्री पर लाना है, वो हम रोबोट में देख सकते हैं। क्योंकि आप जैसे देख रहे हैं हमारे 2 रोबोटिक सिस्टम यहाँ पर रखा हुआ है, ये कैमरा है, ये घुटना यहाँ पर रखा हुआ है, इसमें वायरलेस तरीके से अंदर सारा डेटा फीड होता है, फिर रोबोट का एक फ्लो होता है स्क्रीन में। तो रोबोटिक उसमें जो भी हमको करना है, जो भी हमको उसको कट करना है, उसको जो इम्प्लांट को बिठाना है, वो सारा चीज स्क्रीन पर आता है। कितना डिग्री पे हमको उसको घुमाना है, कितना बड़ा साइज का हमें लगाना है, ये सारा चीज उस पर आता है और उस फ्लो के हिसाब से हम उस पर काम करते हैं। और अगर हमें लगता है ड्यूरिंग द सर्जरी, क्योंकि हमको सारे जो डेटा होता है रियल टाइम में हम देखते हैं, जो हम जो कर रहे हैं उसको उसका चेकिंग भी रियल टाइम में रोबोटिक स्क्रीन पर होता है। तो अगर हमको लगता है कि कुछ इसमें एडजस्टमेंट करनी है, कोई साइज चेंज करनी है या पोजीशन चेंज करनी है, वो सारी चीजें हम इसको रोबोटिक मशीन में कर सकते हैं। और फाइनली हम एक उसको परफेक्ट एक ट्रायल होता है, जो कि हम जो फाइनल जब मटेरियल लगाते हैं, जॉइंट लगाते हैं, तो एक ट्रायल मटेरियल होता है। ट्रायल को लगा के फिर से रीचेक करते हैं कि भाई ये बिल्कुल एकदम सही हुआ है कि नहीं, सही होगा कि नहीं। तो उसके हिसाब से जब वो हो जाता है तो फाइनल जॉइंट उसमें अंदर लगा देते हैं। ये सर्जरी करीब 1-1.5 घंटे चलती है, पर यूजली 1 घंटे के अंदर एक घुटने की सर्जरी आराम से हो जाती है। और दोनों घुटने की भी सर्जरी हम लोग काफ़ी एक साथ करते हैं। पेशेंट को पेन मैनेजमेंट के लिए इसमें पेन सबसे इंपॉर्टेंट एक और चीज़ है रोबोट में, जिसमें कि टिश्यूज़ को हम कम कट करते हैं, तो नेचुरली उसमें पेन दर्द पेशेंट्स को कम होता है। रिकवरी बहुत फास्ट होती है, पेशेंट उसी दिन या नेक्स्ट डे मॉर्निंग चलना चालू कर देता है। और अगर एक घुटने का ऑपरेशन किया है हमने, तो हम 1 दिन हॉस्पिटल में रखते हैं। 2 घुटने का ऑपरेशन किया तो टेक्निकली 2 दिन ऑपरेशन के बाद हॉस्पिटल में रखते हैं, पेशेंट चला जाता है और पेशेंट फिजियोथेरेपी इमीडिएटली करना चालू कर देता है। तो रोबोट के बहुत अच्छे फायदे हैं। इसमें एक्यूरेसी बहुत अच्छा होता है, प्रिसीजन बहुत अच्छा होता है, फास्टर रिकवरी होती है, पेन कम होता है और लॉन्ग टर्म जो कि बहुत लंबे समय तक ज्वाइंट चलेगा या दूसरी बार फिर से ज्वाइंट रिप्लेसमेंट ना करने की जरूरत पड़ेगी, ये रोबोटिक नी सर्जरी का या ज्वाइंट रिप्लेसमेंट सर्जरी का बहुत बड़ा फायदा है।